आदिल, आय एम सॉरी. मी खूप विचार केला. म्हणजे बघ ना, आधी तुझं प्रेम होतं माझ्यावर आणि मग मी तुला नाही बोलून बसले. मग तुला माझ्याबद्दल वाटणं थांबलं आणि मग मी परत तुला तसाच विचार करायला लावला. आय एम सॉरी. मी असं तुझ्या फिलिंगशी खेळायला नको होतं. अरे असं कसं इट्स ओके? इट्स नॉट ओके. म्हणजे आय एम सॉरी. मला असं नको होतं वाटायला. मी आपली फक्त भावनेच्या भरात असं आपलं. रेणू, म्हणजे तू अजूनही शुअर नाहीयेस? रेणू अगं, हे बघा, मी तुम्हाला दोघांनाही सांगते, जर तुम्ही दोघांनी एकमेकांबद्दल नीट विचार केलेला नसेल तर मी जे काही सांगते ते नीट ऐका. म्हणजे माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगते. कसं असतं की नात्यांची दुनिया ही कितीही आकर्षक असली किंवा कितीही मोहात पाडणारी असली ना, तरी सुद्धा ते आयुष्यभराचं बंधन असतं. म्हणजे 4-2 मोहांच्या क्षणासाठी तुम्ही आयुष्यभर एकमेकांना अडकून घेणार आहात की नाही याचा तुम्ही विचार केला पाहिजे. म्हणजे आता बघ, तू येण्यापूर्वी आदिल इथे वेड्यासारखे जोर काढत होता. रात्रभर त्याची झोप झालेली नाहीये. रेणू, इकडे बघ, तुझी पण झोप झालेली नाहीये रात्रभर. हा, का अडकवून घेताय स्वतःला? रेणू, आदिल, असं वाटतं की तुम्ही कुठल्याही बंधनांमध्ये स्वतःला अडकवून घेऊ नका. मुक्त व्हा. एक असा छोटासा पक्षी व्हा हृदयात आणि त्या पक्षाला घेऊन असे उडून जा. मुक्त व्हा. तू काही काळजी करू नकोस. मैत्री माझी खूप चांगली मैत्रीण आहे आणि तुला माहितीये तिची आजी प्रचंड क्यूट आहे. हो, मी व्यवस्थित पोचले आणि सगळं छान आहे. माझं सुरळीत काम सुरू झालंय. आई 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 ऐक ना, मस्त चाललंय माझं. तू काळजी करू नकोस ना प्लीज. छान चाललंय माझं. यू डोंट वरी. आई मला ना कोणाचा तरी कॉल येतोय. हा, चल बाय 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 बाय. आय लव्ह यू. बाय. हाय आकृती, अगं मला ना आता खूप छान वाटतंय. आता ना ते जे शितोळे आले होते ना आणि ते कॅफेचे मॅनेजर, त्यांना मी माताजींच्या कॅम्पला पाठवलं. ते चाललेत आता. एकदम खरी कार्यकर्ता झाली. अरे प्रश्नच नाही. अगं, आम्हाला माताजींनी सांगितलंय की त्यांनी जे ज्ञान आम्हाला दिलंय ना, ते जेव्हा मी इतर लोकांपर्यंत पोहोचवू तेव्हा त्यांना त्यांची खरी गुरुदक्षिणा मिळेल. ओ माय गॉड, अगं तुझ्या लक्षात येतंय का? म्हणजे मी माझी पहिली गुरुदक्षिणा दिलीये. काय आडावडीक चालली, जरा थोडं धीर धरा ना. मग तुमचं कसं आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी, बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो? अगो, नक्षत्र आणि दिसतास दोघं. खरंच? मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना. म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. पल्लू, तू बिलीव्ह पण नाही करणार माझ्या आयुष्यात थोड्या वेळाने काय घडलं ते. नीतू, काय झालंय? तू एवढी एक्साइटेड आहेस, किंचाळतेस, प्लीज सांग काय झालंय? पल्लू, म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात हे घडतंय. कमी स्वप्नात आहे.
मी तो प्लीज अगं मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज लवकर. आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड. प्लीज सिट डाऊन. तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव अभया, हे टेबल नको. का? हे खूप मोठं होतं यार. म्हणजे नाही असं दे ना मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे, असं छोटं पाहिजे, कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ, हा असा हात घेतला, केवढं लांब होतोय, केवढं लांब होतोय. ते जरा असं इथे. ओके